चला अजय बाला नॉन सेकंडवर आणि समीर टावरे आपल्याला स्ट्राईक एंडवर पाहायला मिळतोय आणि गोलंदाजी ट्रॅकवर राकेश आलाय. पहिलं ओव्हर घेऊन येतोस. येताना पॉवर प्लेचं एकमेव षटक आहे. मॅच होते सुरुवात. फ्लाय स्लिप तैनात आहे. पहिला बॉल रिलीज केला जातोय. पहिलाच बॉल ऑफस्टंपवर मारा ठेवला जातोय. बॉलर बॅक ड्राईव्ह अगदी मिड ऑफचा क्षेत्ररक्षक विशाल इन ॲक्शन मध्ये येईल तोपर्यंत डॉट बॉलची सांगता होते. पहिला बॉल डॉट येतोय. 4 ओव्हरचा सामना आहे. पहिल्या मॅच वगळता कुठल्याही मॅचमध्ये हाय स्कोर पाहायला मिळाला नाही. पहिल्या मॅचमध्ये 68 धावा झाल्या. त्यानंतर सगळेच मॅचेसमध्ये आपण जर पाहिलं तर लो स्कोर पाहायला मिळाले. स्विच हिट करण्याचा प्रयत्न करत असताना काय घडलं. धावचीची संधी आहे आणि कलेक्शन झाला नाहीये. बॉल स्टंपला हिट झाला नाहीये. बाबू कांबळे फ्लाय स्लिपमध्ये खूप चांगलं क्षेत्ररक्षण केलं जातोय आणि पहिल्या 2 बॉलवर काय घडलं तर पहिल्या 2 बॉलवर डॉट बॉलची सांगता होतीये. चोवीस संघाचा सहभाग या स्पर्धेच्या निमित्तानं पाहायला मिळेल आणि भरपूर चांगलं आयोजन. 3 दिवसीय स्पर्धा शुक्रवार शनिवार रविवार. आज मेगा संडे. या स्पर्धेचा अंतिम आणि शेवटचा दिवस रंगला जातोय. फुलटॉस बॉल आहे. टायमिंग होऊ शकला नाही. स्क्वेअर ऑफ द विकेट चेंडू जाईल आणि सीमा लगत अडवण्याचा प्रयत्न केला जातोय. इथे क्षेत्ररक्षक आपण पाहू शकाल रुपेश सोंडकरच्या माध्यमातून आपल्या टीमसाठी धावा वाचवण्यामध्ये यशस्वी होतोय. तर रिप्लेमध्ये चेक केला जाईल थर्ड अंपायरच्या माध्यमातून कशा पद्धतीने हा बॉल बाउंड्री लगत गेलाय की नाही, बाउंड्रीच्या बाहेर गेलाय की नाही याची पडताळणी केली जाईल आणि थर्ड अंपायरच्या भूमिकेत आमचे शशी साटम सर पाहायला मिळतील. भरपूर अनुभव आहे. राहुल 11 टीमसाठी देखील एज अ कॅप्टन म्हणून मोठी भूमिका राहिली होती आणि भरपूर वर्षाचा अनुभव आहे. भरपूर बिझी शेड्यूल असतं. ज्या वेळेस क्रिकेटचा हंगाम सुरू होतो त्यावेळेस शशी साटम सर असतील, रुपेश सावंत सर असतील किंवा शिवराम वैती सर असतील हे मागणीचे अंपायर आहेत आणि फेअर आहे म्हणजेच सेव्ह केलाय. फक्त 3 धावा मिळतील. 3 धावांना आपलं खातं उघडलंय. पहिल्या 3 बॉलचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या 3 या आकड्यावर. पुन्हा एकदा चांगला बॉल ऑफस्टंपवर मारा केला जातोय. खूप चांगला बॉल पडल्यानंतर बाहेर निघालाय. ही खूप चांगली रणनीती आखली जाते राकेशच्या माध्यमातून. पहिल्या 4 बॉलमध्ये अगदी बॅट्समनला जखडून ठेवण्याचं काम करतोय. स्ट्राईक एंडवर अजय पहिलाच बॉलचा सामना करत असताना इथे लाईन पाहायला गेली, इथे लाईन पाहायला गेलं आणि अंपायर आमच्या दिशेने वळलेत. व्हाईट बॉलचा इशारा केला जातोय. एक चांगली गेम प्लॅन करून दिविशा 11 ऐरोली टीम मैदाना 4 मध्ये उतरले. मागचे अनेक वर्षापासून दिविशा 11 ऐरोली टीम हा कुठल्याही मोठ्या स्पर्धेमध्ये त्यांची एंट्री नेहमी असते आणि यावेळी देखील खुलपटपाचा चेंडू आहे. अगदी एक्स्ट्रा कव्हर रीजनमध्ये चेंडू जातोय तोपर्यंत मिळते सिंगल. पहिल्या 5 बॉलचा खेळ संपल्याने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 5 या आकड्यावर. चांगलं षटक म्हणावं लागेल. या ओव्हरमध्ये चांगली गोलंदाजी आतापर्यंत पाहायला मिळते. समीर टावरे असेल अजयला देखील शांत ठेवण्यामध्ये यशस्वी होतोय. गोलंदाजी करत असताना दुपारचं सत्र आहे. सगळ्यांचं जेवण उरकलं असेल. टीव्हीच्या समोर बसले असेल. थाईक चषक या स्पर्धेचा आस्वाद लुटत असतील. मॅचची एज फ्लाय स्लिपमध्ये चेंडू जातोय. क्षेत्ररक्षक आहे. काय घडलंय. डायरेक्ट हिट पुन्हा एकदा झाला नाही. अशा तऱ्हेने षटक क्रमांक संपले गेले. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 6 या आकड्यावर. बिनगडे बाद 6 धावा. काव्य 11 कोपरी टीम बॅटिंग करत असताना
6 धावा. षटक क्रमांक दुसरा हाताळण्यासाठी रुपेश सोनकर गोलंदाजी ट्रॅकवर या टीमचा अष्टपैलू खेळाडू आहे आणि भरपूर वर्ष ॲज अ सलामीवीर ॲज अ बॉलर म्हणून एक चांगली भूमिका राहिली आहे आणि मागच्या ओव्हरमध्ये त्याने देखील एक धाव वाचवण्यासाठी योगदान दिलं. समीर टावरे स्ट्राईक एंडवर पाहायला मिळतोय. इथे देखील पडल्यानंतर चेंडू बाहेर निघालाय. खूप चांगला बॉल, अप्रतिम चेंडू पाहायला मिळतोय. डावखोरे गोलंदाज याच अँगलने गोलंदाजी करत असताना बऱ्या फलंदाजांना चकवण्याचं काम इथे सुरू आहे. सध्याच्या घडीला पहिल्या ओव्हरमध्ये राकेशने तेच केलं. आता देखील रुपेश सोनकर तेच करतोय. ऑफस्टंपवर मारा ठेवला जातोय, जखडून ठेवला गेलाय. फुल टॉस बॉल मिस केलाय. समीर टावरे स्ट्रगल करतोय, संघर्ष करतोय या मॅच मध्ये. आतापर्यंत समीर टावरेने तब्बल 6 बॉलचा सामना केलाय आणि फक्त 4 धावा त्याच्या खात्यामध्ये आल्यात. टीमची धावसंख्या फक्त 6 धावा. स्ट्राईक रेट वाढवावा लागेल, धाव फलक वाढवावा लागेल, टीमसाठी धावा करावा लागतील. इथे देखील जोरदार अपील, अंपायरने ती उचलून धरली आहे आणि फलंदाजाला परतावा लागेल. अखेर संघर्षाची लढाई संपली आणि समीर टावरेला परतावा लागेल. पहिला धक्का लागतोय काव्या 11 कोपरी टीमला. फलंदाज समीर बॅक टू द डगआउट. सुरू आणि ओळीच्या आठवड्यामध्ये अशी गाणी लागली ना तर एक वेगळा रोमांच येतो आणि ह्या गाण्याने पारंपरिक आगरी गीताने खऱ्या अर्थानं आपल्या सणाला अजून एक कलर आणलाय. त्यामुळेच एक वेगळा फील येतोय. ही जुनी गाणी म्हणजेच 1960, 70, 80च्या दशकातली गाणी आहेत. ही गाणी आज देखील तितक्याच आनंदाने ऐकली जातात. अनेक होळीची गाणी येतात पण हे जुन्या गाण्यामध्ये जी मजा आहे ना ती मजा या नवीन गाण्यामध्ये नाही. जाऊया बॅक टू क्रिकेट. वंश ठाकूरच्या पहिलाच बॉल फेकून दिला गॅपमध्ये. चेंडू जातोय सीमारेषे पलीकडे. 4 धावांसाठी चौकार. त्या धावामध्ये पहिल्याच बॉलवर वंश ठाकूरच्या बॅटमधून चौकार आलाय. वंश ठाकूर भरपूर ॲबिलिटी आहे, कॅपॅसिटी आहे, कॅपेबल आहे, कॅलिबर आहे, पण बऱ्याच वेळा संधी मिळत नाही. पण अशा ठिकाणी त्याला संधी मिळाली. आता आपल्या टीमसाठी काहीतरी करावं, यासाठी प्रयत्न करावा लागेल. वंश ठाकूर अगदी शफल होऊन मारण्याचा प्रयत्न करत असताना ऑप्शनच्या खूपच बाहेर चेंडू पिचिंग केला जातोय. व्हाईट बॉलचा इशारा केला जातोय. बघा एखादा मोठा स्ट्रोक आल्यानंतर जे मानसिक दबाव असतं ना ते दबाव स्पष्ट दिसतो. गोलंदाज कितीही अगदी अनुभवी असला तरी देखील एखादा मोठा हिट आल्यानंतर एक विचार करण्यास भाग पडतो गोलंदाजाला. तेच घडलं वंश ठाकूरच्या पहिल्याच चौकारावर. इथे चांगला बॉल पाहायला मिळते. टायमिंग होऊ शकलं नाही. मिड विकेट रिजन मध्ये चेंडू जातोय. अगदी वेगाने क्षेत्ररक्षक येईल. फेकी खूप चांगली पाहायला मिळते. येस प्रथमेश विकेट किपरच्या भूमिकेत बाबू पाहायला मिळतोय. एका धावाने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 12 या आकड्यावर. बोनकोडे गावातील एक क्रिकेटर आणि एक ॲथलीट सनी मेहर यांचं आगमन झालं. वेलकम सहनी, आपलं सहर्ष स्वागत आहे. गणेश कारंडे वेगाने येईल. या टीमचा कॅप्टन आहे. एक धाव मिळते. एका धावाने टीमची धावसंख्या पुढे जात असताना 2 ओव्हरचा खेळ आतापर्यंत संपला आणि टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते फक्त 13 धावा. उर्वरित चला तर आपण व्यासपीठावरती एक शुभ सन्मान घेणार आहोत. खास बोनकोडे गावमधून इथे उपस्थित झालेले आहेत आमचे सन्माननीय श्री सनी मेहर इथे व्यासपीठावरती उपस्थित आहेत आणि त्यांचा शुभ सन्मान चेतन बेटा यांच्या शुभ हस्ते ते केला जातोय. वेलकम, सुस्वागतम, सुस्वागतम, सुस्वागतम. इट्स ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. थँक्यू व्हेरी मच उमेश म्हात्रे सर. पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. नाईक चषक 2026 या भव्य दिव्य सोहळ्यामध्ये आज अंतिम दिवस रंगला जातोय
आणि अंतिम दिवसामध्ये नाईक चषक या स्पर्धेचा चॅम्पियन कोण होईल याकडे सगळ्यांचंच लक्ष असेल. आलेल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. 2 ओव्हरचा केस संपलाय. बॅटिंग करत असताना काव्या 11 कोपरी टीमने उभारल्या तब्बल 13 धावा आणि 1 गड्याच्या मोबदल्यात. आता षटक क्रमांक 3 हाताळण्यासाठी श्रेयश गोलंदाजी ट्रॅकवर. शेवटच्या 12 बॉलमध्ये आक्रमण करावं लागेल, अटॅक करावं लागेल. यावेळेस यशच्यांचा वेध. बॅट्समनने बॉल मिस केला आणि बॉलने स्टंपला किस केलाय. फलंदाज बाद होत असताना विकेटचं होतोय पतन. दुसरा धक्का लागतोय. काव्या 11 च्या दिशेने जाऊया आणि नवीन बॅटर मैदानामध्ये दाखल झालाय निलेश. अगा पहिल्याच बॉलवर अगदी शफल होऊन स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न करत असताना अगदी ब्लॉक होल चेंडू पाहायला मिळाला आणि पहिल्याच बॉलवर श्रेयशने विकेट प्राप्त केली. अजय बाद झालाय. 2 सलामीविरी परतल्यानंतर न्यू बॅटर मिस्टर निलेश आलाय. अजूनही 11 बॉलचा खेळ बाकी आहे. टीमची धावसंख्या 13. धावा करावा लागतील. 40-45 पर्यंत मजल मारावं लागेल. 4 ओव्हरचा सामना आहे. चांगली गोलंदाजी काव्या 11 टीमकडे आहे. इथे देखील कमी गतीचा चेंडू पाहायला मिळते. पडल्यानंतर टर्न झाला, बाउन्स झाला आणि त्यामुळेच डॉट बॉलची सांगता होत कधी. चांगली गोलंदाजी आतापर्यंत जर पाहिलं तर तिन्ही गोलंदाज जर पाहिलं तर लेफ्ट आर्म गोलंदाज वापरले गेलेत. चांगली रणनीती. अको टप्प्याचा बॉल आहे. अगदी टायमिंग होऊ शकलं नाही. पोझिशनमध्ये नव्हते. त्यामुळेच हा स्ट्रोक फक्त मिड ऑन मध्ये जातोय. सिंगल मिळते. एका धावाने टीमची धावसंख्या 14. 3 लेफ्ट आर्म गोलंदाज वापरणं ही देखील खूप चांगला प्लॅन आहे. आणि गणेश कारंडे असेल, अजिंक्य लाडो असेल, जगदीश मस्तूद असेल, बाबू कांबळे असेल, रुपेश सोडकर असेल, विशाल असेल, हे सगळेच मंडळी यांना भरपूर वर्ष क्रिकेट खेळलेत. आणि दिविशा 11 ऐरोली टीमला जेव्हा जेव्हा बघतो तेव्हा तेव्हा कुठल्याही स्पर्धेमध्ये तो संघ खेळतोय. ऑन साईडला टर्न केलाय. फटका चांगला आहे. डीपमध्ये क्षेत्ररक्षक स्वतः कॅप्टन येईल. अजिंक्य लाडो सिंगल मिळते. आणि ज्या ज्या वेळेस स्पर्धेमध्ये खेळत असताना ते कधीच विचारत नाही की कुठल्या पोलमध्ये टाकताय, कोणाच्या अगेन्स्ट आम्हाला खेळायचं आहे. अगदी बिंदासपणे कुठल्याही संघाबरोबर खेळण्याची अगदी तयारी असते दिविश 11 ऐरोली टीमची. आणि नेहमीच या टीम बरोबर अगदी तगडा संघ लावला जातोय. पुन्हा एकदा फटका चांगला आहे. अजिंक्य लाडो वेगाने येईल. खूप चांगलं क्षेत्ररक्षण केलं जातंय. सिंगल डबलचा खेळ आहे सध्याच्या घडीला. चांगली गोलंदाजी श्रेयसच्या माध्यमातून देखील पाहायला मिळते. कारण की या ओव्हरमध्ये जर पाहिलं तर एकही मोठा फटका येताना पाहायला मिळाला नाही. या संपूर्ण इनिंगमध्ये आतापर्यंत फक्त वंश ठाकूरच्या बॅटमधून चौकार आलाय. त्या पलीकडे एकही स्ट्रोक बाउंड्रीपर्यंत गेला नाही. इथे देखील मोठा स्ट्रोक अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न अपयशी ठरला होता. षटक क्रमांक संपले गेले. 3 षटकांचा खेळ संपलाय. याही ओव्हरमध्ये जर श्रेयसचा विचार केला तर या ओव्हरमध्ये फक्त 3 धावा खर्च केल्यात. 3 ओव्हरचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या फक्त आणि फक्त 16 धावा.
कमिटीसाठी जेवणाची लज्जतदार जेवणाची व्यवस्था करणारे किसन पाटील आणि जितू म्हात्रे यांचे देखील आभार मानतोय. त्यांनी देखील भरपूर योगदान दिलं. आज जेवणाची व्यवस्था त्यांनी पुरवली त्याबद्दल त्यांचा देखील आभार मानतोय. चला मॅचच्या दिशेने जाऊया. षटक क्रमांक अखेरचं गोलंदाजी ट्रॅकवर अभि आलाय. पहिला चकू टप्प्याचा बॉल आहे. गणेश कारंडे त्याच्या खाली येईल आणि काय झालंय, चूक झाली आहे. चेंडू होते फरार. हा दुसरा चौकार येतोय या इनिंगचा. 4 धावा. पहिला आज बॉलवर चौकार आलाय. चौकाराने टीमची धावसंख्या 20 या आकड्यावर धावा कराव्या लागतील. 35-40 पर्यंत मजल मारावे लागेल. षटक क्रमांक अखेरचं 5 बॉलचा खेळ अजूनही बाकी आहे. टीमची धावसंख्या 2 गडी बाद 20. यावेळेस फटका चांगला आहे. टायमिंग बेमिसाल. स्क्वेअर ऑफ द विकेट. चेंडू जातोय सीमारेषी पलीकडे. निलेशने आता सुरुवात केली आहे. पहिल्या 2 ओव्हरवर 2 धमाके. चेंडू जातोय सीमारेषी पलीकडे. 6 धावा. टायटल सॉन्ग आहे आणि पहिल्या 2 बॉलवर 10 धावा येत असताना टीमची धावसंख्या 26-26. टप्प्याचा बॉल परफ्यूम डिलिव्हरी पाहायला मिळते. 1 फॉर द ओव्हरची ताकीद देण्यात आली आहे. खूप चांगला बॉल पाहायला मिळते. रायझिंग अँड सरप्रायझिंग डिलिव्हरी. डॉट बॉलची सांगता होते. पहिल्या 3 बॉलचा खेळ आतापर्यंत संपलाय. टीमची धावसंख्या 26-26. 3 बॉलचा खेळ अजूनही बाकी आहे. 3 बॉलमध्ये 2 हिट आले तर नक्कीच धावसंख्या अगदी समाधान स्कोर होईल. इथे देखील चेंज ऑफ पेस, गती परिवर्तन केलं. प्रथमेश खूप चांगली विकेट किपिंग करत असताना डॉट बॉलची सांगता होती. पहिल्या 2 बॉलवर 2 मोठी फटकी आणि नंतरच्या 2 बॉलवर 2 अगदी डॉट बॉलची सांगता होती. मॅन ऑफ दिस सिरीज साठी देखील बायसिकल पारितोषिक आहे. दरम्यान एलिव्हेशन नाही आहे. खूप चांगला झेल पकडला जातोय. राकेश मादेबुदूर आणि विकेटचं होईल पतन. लगातारच्या 3 बॉलवर 3 डॉट बॉल पाहायला मिळते आणि विकेट देखील प्राप्त होत असताना फलंदाज बाद. पाच बॉलचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या 26. काय कमबॅक केले, काय वापसी केली. पहिल्या 2 बॉलवर 10 धावा खर्च करत असताना अभि आता 5 बॉलमध्ये 10 धावा खर्च करतोय. शेवटचा बॉल शिल्लक आहे. शेवटच्या बॉलवर समोरच्या दिशेने डाऊन द ग्राउंड चेंडू जाईल. 4 धावांसाठी चौकार. 4 ओव्हरचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 30 या आकड्यावर आणि 31 धावांचं टार्गेट उभं केलंय. बॅटिंग करत असताना टीम काव्य 11 कोपरी टीमने. बघूया या धावांचा पाठलाग कशा पद्धतीने केला जाईल आणि या धावा कशा पद्धतीने डिफेंड केल्या जाईल. कुठे जाऊ नका, तुम्ही पाहताय नाईक चषक 2026 चा घमासान. ओ टू डीजी मास्टर.
दुनियेतला राजा माणूस आमचे परम मित्र दीपक दादा पाटील यांचं आगमन झालं. वेलकम. आणि खऱ्या अर्थानं विनोद पाटील हे कॅप्टन आहेत, ते देखील आपल्याला पाहायला मिळतील आणि कल्पेश देखील पाहायला मिळतील. आदर्श देखील उपस्थित आहेत. आराध्य आगासकर देखील पाहायला मिळतील की मेगा स्क्रीनवर. हे सगळेच मान्यवर नवी मुंबई प्रीमियर लीगचे कमिशनर. खऱ्या अर्थानं आज क्रिकेटमध्ये जो मान सन्मान नवी मुंबई जर कोणाला जास्ती प्रमाणात असेल ना, त्यांचं नाव आहे मिस्टर दीपक बाळाराम पाटील. इतका दिलदार व्यक्तिमत्व आणि इतका दोस्तीच्या दुनियेतला राजा माणूस आज मुख्य व्यासपीठावर उपस्थित येत असताना भरपूर स्पर्धेमध्ये, प्रत्येक स्पर्धेमध्ये अगदी आग्रहाचं निमंत्रण असतं या व्यक्तीला आणि त्या सगळ्याच आग्रहाचा निमंत्रणाला मान देऊन दीपक पाटील नेहमीच स्पर्धेसाठी उपस्थित राहतात. अगदी सूरज बाळाराम पाटील सन्माननीय नगरसेवक आणि त्यांच्याच घराण्यामध्ये आज एक आनंदाची बाब म्हणजेच आदरणीय सौ सुजाताताई सूरज पाटील मॅडम या नवी मुंबई महानगरपालिकेच्या सन्माननीय महापौर म्हणून अगदी कारभार सांभाळत असताना आज त्यांच्याच अगदी कट्टर समर्थक म्हणून त्यांचा समाजकार्यामध्ये आपण हातखंड पाहिलाय. दीपक बाळाराम पाटील, वेलकम, सहर्ष स्वागत आहे आपलं, सहर्ष स्वागत आहे या मंचावर. आणि ज्या व्यक्तींचा आपण नुकतंच आपण उल्लेख केला होता की सूरज दादा पाटील सन्माननीय कार्यसम्राट नगरसेवक आणि डॅशिंग डायनॅमिक असे आमचे टॉनी मडवी आराध्य आगासकर यांचे सासरे बुवा हे देखील पाहायला मिळतील. त्यांचं देखील सरस स्वागत आहे. वेलकम. सूरज दादा पाटील यांचं आगमन झालं आहे. खऱ्या अर्थानं नाईक चषक ही स्पर्धेचं टायटल आहे आणि नाईक कुटुंबियांची एकनिष्ठ अशी सगळीच मंडळी आहेत, कारण की नवी मुंबईच्या विकासासाठी आज भरपूर चांगलं योगदान राहिलं आहे. महामंत्री म्हणून, नगरसेवक म्हणून आपल्या विभागाचा विकास करण्याची अगदी ताकद ठेवणारं व्यक्तिमत्व आहे आणि आज सूरजदादा पाटील यांची उपस्थिती या मंचावर पाहायला मिळते. खऱ्या अर्थानं आम्हाला सगळ्यांनाच प्रेरणा देणारं व्यक्तिमत्व आहे. डॅशिंग डायनॅमिक असं व्यक्तिमत्व आज या मंचावर उपस्थित आहेत, ज्यांनी समाजकार्यामध्ये नेहमीच हातखंड दाखवलाय आणि नाईक कुटुंबियांच्या निकटवर्तीय म्हणून ज्यांची ओळख आहे. आज सूरजदादा पाटील यांच्याच अनुभवाने सौ सुजाताताई सूरज पाटील मॅडम या नवी मुंबई महानगरपालिकेच्या सन्माननीय महापौर म्हणून कारभार सांभाळत असताना महिलांनी नेहमीच या समाजकार्यामध्ये किंवा राजकीय क्षेत्रामध्ये अगदी आपले पाय रोवले पाहिजे, यासाठी हा अट्टास नवी मुंबईचा आहे. त्याचबरोबर लोकनेते गणेशजी नाईक साहेबांचा देखील राहिला आहे. त्यामुळेच या सार्वत्रिक निवडणूक नंतर मात्र महापौर पदा निमित्तानं एक महिला महापौर असावी आणि त्यामध्ये एक सुशिक्षित महापौर असावी, यासाठी सौ सुजाताताई सूरज पाटील मॅडम यांची निवड झाली आणि सध्या खूप चांगलं कारभार त्यांचा आम्ही सातत्याने पाहिलंय. जाऊया बॅक टू क्रिकेट मॅचला. पुन्हा एकदा येतोय सुरुवात. टार्गेट आहे तब्बल 31 धावांचं आणि सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना गणेश कारंडे आणि त्यांच्यासोबत रुपेश सोंडकर आणि पहिली ओव्हर हाताळत असताना गोलंदाजी ट्रॅकवर प्रभाकर निशांत. गोलंदाजी ट्रॅकवर नवी मुंबई टेनिस बॉल क्रिकेटचा सर्वाधिक वेगवान गोलंदाज म्हणून ओळखला जातोय. पहिलाच बॉल फुल टॉस, चूक केली आहे बॅटरने, चूक केली आहे गोलंदाजाने आणि काय घडलंय, मिड विकेट रिझन मध्ये चांगला झेल पकडला जातोय. पहिल्याच बॉलवर गोल्डन डकचा शिकार ठरतोय गणेश कारंडे. डीप आर्ट्स पहिली विकेट, पहिला गडी. बॅक टू द डगआउट.
ज्यांचं नुकतंच या स्पर्धेसाठी व्यासपीठावरती शुभागमन झालेलं आहे. आज नवी मुंबई महानगरपालिकेवरती ते नगरसेवकपदी म्हणून प्रचंड मताने निवडून आलेले आहेत. तुम्हा सर्वांचे लाडके, अगदी कोक्षेत गावच्या विकासाचा महामेरू आदरणीय श्री सूरज बालाराम पाटील साहेब इथं उपस्थित आहेत आणि त्यांचा शुभ सन्मान या मंचावरती केला जाईल. विजन नेचर ग्रुपच्या वतीनं या स्पर्धेचे सर्वेसर्वा आदेश आगसकर यांच्या उपस्थितीमध्ये त्यांच्या शुभ हस्ते आपण आदरणीय श्री सूरज बालाराम पाटील साहेबांना या ठिकाणी सन्मानित करतोय. आज आपला अमूल्य या स्पर्धेसाठी दिला, या स्पर्धेला शुभाशीर्वाद देण्यासाठी खास ते उपस्थित झालेले आहेत. त्याचबरोबर पुढील सन्मान आपण करणार आहोत. खरं तर या दादांची एक वेगळी ओळख आहे अख्ख्या नवी मुंबई क्रिकेट विश्वाला. नवी मुंबई प्रीमियर लीगचे कमिशनर आणि आपल्या हक्काचा माणूस म्हणजेच दोस्तीतल्या दुनियेतला राजा माणूस दीपक बालाराम पाटील साहेबांचा सुद्धा सन्मान अक्षय म्हात्रे यांच्या उपस्थितीमध्ये केला जातोय. त्यानंतर पुढील सन्मान आपण करणार आहोत. टॉनी टायटन्स नवी मुंबई प्रीमियर लीगमध्ये सातत्याने त्यांचा संघ असतो आणि त्या संघाचे ओनर्स टॉनी मडवी म्हणजे रमेश मडवी यांचाही सन्मान या स्पर्धेच्या अनुषंगाने अक्षय म्हात्रेंच्या उपस्थितीमध्ये केला जाईल. त्यानंतर आमचे कल्पेश म्हात्रे हे सुद्धा उपस्थित आहेत. आज दीपक बालाराम पाटील यांचे अगदी निकटवर्ती आहेत, मित्र आहेत आणि त्यांचा सन्मान या ठिकाणी केला जातोय. त्यानंतर पुढील सन्मान आपण व्यासपीठावरती विनोद पाटील इथं उपस्थित आहेत. जय गजानन कोक्षे टीमचा एक मातब्बर असा खेळाडू आमचे मित्र विनोद पाटील यांचाही सन्मान अक्षय म्हात्रे यांच्या शुभ हस्ते घेतला जातोय. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. त्यानंतर व्यासपीठावरती उपस्थित आहेत आदेश म्हात्रे यांचाही सन्मान या स्पर्धेच्या वतीनं आम्ही करतोय. मी अभिषेक म्हात्रेंना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण आदेश म्हात्रेंना सन्मानित करावं. सर्वच मान्यवरांचं या नाईक ट्रॉफीमध्ये विजन नेचर ग्रुपच्या वतीनं आम्ही मनपूर्वक सहर्षाचं स्वागत करतोय. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. जाऊया कॉमेंट्री बॉक्समध्ये ऐकूया विघ्नेश मडवी यांना. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. अतिथी मान्यवरांचं सहर्ष स्वागत आहे. नाईक चषक ही स्पर्धा आपण पाहू शकता डेंजर झोनमध्ये आहे आणि काय घडलंय, नॉट आउट. खेळाडू सेफ आहे. अगदी क्लोज कॉल होता, डायरेक्ट हिट झाला देखील होता, पण खूप क्विक सिंगल घेण्यामध्ये यशस्वी झाला आहे. आज सूरजदादा पाटील, दीपकदादा पाटील असेल, टॉनी वडवी असेल, हे सगळेच मान्यवर उपस्थित आहेत. नाईक चषक हे टायटलच्या मागे एक उद्दिष्ट आहे की झाडे लावा झाडे जगवा असा सामाजिक संदेश दिला जातोय. मेक इट ग्रीन कीप इट क्लीन म्हणजे स्वच्छ मुंबई नवी मुंबई आणि हिरवी नवी मुंबई. त्यामुळेच आज फ्लेमिंगो सिटी म्हणून नवी मुंबईला ओळखलं जातं. त्याचप्रमाणे हिरवेगार आणि ग्रीन नवी मुंबई म्हणून ओळखली जाते. त्यामुळेच आदरणीय लोकनेते गणेशजी नाईक साहेब यांचा देखील संकल्प आहे की या बॉलनंतर नक्कीच तुमच्यापर्यंत पोचू. यावेळी देखील वेगवान चेंडू पाहायला मिळते. अगदी खांद्याचा वेध घेतला होता आणि डॉट बॉलची सांगता होते. प्रभाकर निषाद याची गोलंदाजीची ही खासियत आहे. वेगवान गोलंदाज म्हणून जाणला जातोय आणि या ओव्हरमध्ये आतापर्यंत जर पाहिलं तर शांत ठेवले. फक्त 2 धावा पाहायला मिळतील. 5 बॉलचा खेळ संपलाय. जरी 31 धावा करायची असतील तरी देखील धावा करण्यासाठी तुम्हाला चांगला खेळ करावा लागेल. इतकी धारदार गोलंदाजी आहे. हे षटक फार महत्वाचं आहे. यावेळी स्वेट अँड वॉटचं क्रिकेट स्क्वेअर कट केला. इनफिल्डच्या वरून चेंडू होतोय डीप बॅकवर्ड पॉइंट रिजन मध्ये सीमारेषे पलीकडे. अखेरच्या बॉलवर येतोय क्रॅकिंग चौकार. पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या 1 गडी बाद 6 धावा. हे गाणं सातत्याने वाजल्यानंतर नवी मुंबईची आन बान शान आणि आपल्या सगळ्यांचेच अभिमान, लोकनेते, नवी मुंबईचे शिल्पकार, महाराष्ट्र राज्याचे वनमंत्री, आदरणीय पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री, संपर्क मंत्री आणि आपली सगळ्यांचीच शान म्हणजेच गणेशजी नाईक साहेब यांच्या सन्मानार्थ हे गीत देखील पाहू शकता.
त्यांचं मानस होतं की फ्लेमिंगो सिटी नवी मुंबई हे शहर आहेच, त्याचबरोबर सुगंधी नवी मुंबई शहर व्हावं यासाठी सुरूची झाडे लावा, जेणेकरून नवी मुंबईत आल्यानंतर तुम्हाला या परिसराची ओळख न होता तुम्हाला कळलं पाहिजे की ही नवी मुंबई आहे. ज्या वेळेस अगदी नवी मुंबईच्या बाहेरची मंडळी ज्या वेळेस नवी मुंबईमध्ये येतात त्या वेळेस हे शहर बघून अगदी अचंबित होतात की इतकं प्लॅनिंग सिटी, इतक्या चांगल्या पद्धतीचे रस्ते, इतक्या चांगल्या पद्धतीचं प्लॅनिंग या शहराचं केलं आहे. त्याचा संपूर्ण श्रेय जातं या नवी मुंबईचे शिल्पकार. पाणी, रस्ता, वीज, घरपट्टी या सगळ्याच गोष्टीमध्ये अगदी नवी मुंबईच्या नागरिकांना एक महत्त्वाच्या अगदी विश्वास देणारा व्यक्तिमत्व म्हणजेच आदरणीय लोकनेते गणेशजी नाईक साहेब. त्यांच्या सन्मानार्थ नाईक चषक 2026चा घमासान तुम्ही अनुभवताय. बॅक टू क्रिकेट. दुसऱ्या ओव्हरला सुरुवात होते. स्वप्नील ठाकूर आणखीन एक तेज तरार गोलंदाज आहे. प्रभाकर निषाद आणि स्वप्नील ठाकूर हे दोन मेन अस्त्र आहेत. पहिल्या ओव्हरमध्ये 6 धावा आल्या होत्या आणि या ओव्हरमध्ये किती धावा येतील? प्ले इन मिस पडल्यानंतर चेंडू बाहेर निघाला आहे. ही खासियत आहे स्वप्नील ठाकूरची. स्वप्नील ठाकूरने देखील भरपूर चांगली गोलंदाजी केली काव्य 11 कोपरी टीमसाठी. एक लिडिंग गोलंदाजाच्या भूमिकेत या गोलंदाजाचा देखील बोलबाला राहिला आहे. या गोलंदाजाकडे रिदम आहे, वेग आहे, व्हरायटी आहे, क्वालिटी आहे. इनसाइड आउट खेळला, चेंडू हवेत आहे, क्षेत्ररक्षक त्या खाली पोहोचेल, कॅच होईल, ड्रॉप. कॅचेस विन द मॅचेस. हेच मॅच पकडली, माफ करा. ओ झेल पकडला गेला आहे. अगदी विकेट अगदी अंपायरच्या मागे ते विजन आम्ही ब्लॉक केलं होतं, त्यामुळेच आम्हाला वाटलं ते की कॅच अगदी ड्रॉप झाली की काय, पण खूप चांगला झेल अगदी मेगा स्क्रीनवर पाहू शकाल. विजन नेचर ग्रुप कोपरखेडी आणि हा झेल इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न करत असताना आणि ही फटका फसला आणि शॉर्ट कव्हर रिजनमध्ये चांगला झेल पकडला गेलाय. मनोजच्या माध्यमातून विकेटचं होते पतन. काय गीत तुम्ही लावलंय. खऱ्या अर्थानं सध्याच्या घडीला गावाची ही शोकांतिका आहे की पहिला गाव माझा जाम भारी होता, हिरवी हिरवी झाडं होती, शेत होती, पण आता बदल झाला आहे आणि या गावामध्ये भरपूर बिल्डर आलेत. टॉनी मडवी थोडीशी हसत असतील, ते देखील उद्योग क्षेत्रामध्ये आहेत. पण विकासामागे आपण पर्यावरणाचा समतोल राखणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे. कारण की आपण झाडे तोडून जर आपण बिल्डिंग बनवत असाल तर त्याचा अगदी त्रास आपल्याला होणार आहे. आणि ग्लोबल वॉर्मिंग या गोष्टी असतील किंवा सध्या जर पाहिलं तर कुठल्याही क्षणाला पाऊस पडतोय आणि कडाक्याचं ऊन जाणवतोय. चला जाऊया बॅक टू क्रिकेट. बॅकफुट येऊन अगदी स्टेअर केला, चेंडू जाते कव्हर रिजनमध्ये, सिंगल मिळते. आता अडचणीमध्ये आहे दिविशा 11 ऐरोली टीम, कारण की आत्ता जर पाहिले तर 2 गडी बाद, टीमची धावसंख्या 7 या आकड्यावर. 31 करायची आहेत, धावा कराव्या लागतील. अजिंक्य लाडूवर मोठी जबाबदारी असेल. न्यू बॅटर अभि आलाय, जो अष्टपैलू खेळाडू आहे आणि सध्या यंगस्टर खेळाडू देखील आहे. रुपेश सोंडकर आणि गणेश कानंडे सारखे अनुभवी फलंदाज परतल्यानंतर ही जबाबदारीचं ओझ उचलावं लागेल. आता फलंदाज अजिंक्य लाडू अक्रॉस खेळलाय, फटका हवेत आहे, क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल. वंश ठाकूरने झेल पकडलाय आणि संपलाय अजिंक्य लाडूचा खेळ. मॅच मध्ये वापसी, मॅच मध्ये कमबॅक. तिसरा धक्का लागतोय दिविशा 11 ऐरोली संघाला. फलंदाज बाद. या परिस्थितीमध्ये आता संकटमुक्तीच्या भूमिकेमध्ये कुठला खेळाडू आपल्या टीमसाठी योगदान देईल. पण मी कौतुक करेल काव्य 11 कोपरी टीमचं, ज्या पद्धतीने गोलंदाजी झाली. पहिले षटक प्रभाकर निषाद, ज्याने 5 बॉलमध्ये फक्त 2 धावा खर्च केल्या होत्या आणि शेवटच्या बॉलवर जरूर चौकार आला होता. पण जशी दुसऱ्या षटकाला सुरुवात झाली, पहिला बॉल डॉट, दुसऱ्या बॉलवर विकेट आली, तिसऱ्या बॉलवर सिंगल आली आणि चौथ्या बॉलवर देखील विकेट येत असताना न्यू बॅटर डेंजरस मॅन हॅज एंटर द ग्राउंड. मिस्टर बाबू कांबळे मसल मॅन आहे,
बाहुबली म्हणून ओळखला जातोय नवी मुंबई टेनिस बॉल क्रिकेटचा. 6 बॉलमध्ये 6 षटकार हा विक्रम देखील अगेन्स्ट तुर्बे या खेळाडूच्या नावावर आहे. पहिलाच बॉल अगदी ऑन साईडला टर्न केला. चेंडू जातोय डीपमधून क्षेत्ररक्षक येईल. एक धाव तर कंप्लीट झाली. एका धावाने टीमची धावसंख्या पुढे जात असताना एक एक धावासाठी झगडावा लागतोय, संघर्ष करावा लागतोय, प्रयत्नांची पराकाष्ठा करावा लागतोय. क्रिकेट असेल किंवा आयुष्य असेल, तुम्हाला संघर्ष करावा लागतो. की असं म्हटलं जातं की क्षेत्र कोणतंही असू द्या, कष्टाशिवाय पर्याय नाही. आणि तुमचे कष्ट प्रामाणिक असेल तर यशाला देखील पर्याय नाही. शेवटचा बॉल स्वप्नील ठाकूर पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर येत असताना डाऊन द लेग साइड ही चूक झाली आहे. व्हाईट बॉलचा इशारा. एक एक धाव फार महत्त्वाची आहे. ज्याप्रमाणे पहिला सामना आपण अनुभवला असेल, पहिल्या सामन्यामध्ये 1 धावांची आवश्यकता असताना वाशी रॉयल्स टीमने तो सामना गमावला. ज्या खेळाडूने अर्धशतक झळकवलं त्याच खेळाडूने अगदी मॅचमध्ये कमबॅक केलं होतं. त्याच खेळाडूने तो सामन्यामध्ये 1 धाव आणि एक बॉलमध्ये 1 धाव देखील करू शकला नाही. हे आहे क्रिकेट. डिफेन्सिव्ह क्रिकेट खेळलं जात आहे, सन्मानजनक क्रिकेट. आणि 1 धाव मिळते. षटक क्रमांक संपले गेले. दुसरा 2 षटकांचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 9 या आकड्यावर. आता इक्वेशन जर पाहिलं तर 12 बॉल आणि 12 बॉलमध्ये अजुरी करायचे तब्बल 23 धावा. 22 धावांची आवश्यकता आहे. हॅलो, बघा गेटच्या समोर ज्या बाईक्स लावलेल्या आहेत त्या बाईक्स तिथून काढून घ्यायच्या आहेत. MH43 AB 7835 या क्रमांकाची एक होंडा ॲक्टिवा गाडी आहे, ती गाडी तिथून काढून घ्यायची आहे. त्याचबरोबर MH43 CN 8046 या क्रमांकाची एक बाईक लावलेली आहे, ती बाईक तिथून काढून घ्यायची आहे. धन्यवाद. चला प्लीज बाईक काढा. 10 धावा धावफल करावं लागलेत. आता उर्वरित 12 बॉल आणि 12 बॉलमध्ये करायचे 21 धावा. 12 चेंडू 21 धावा. मॅच ऑन आहे. काय पलटवार केलंय काव्या 11 कोपरी टीमने. नवीन संघ आहे. या नवीन संघामध्ये देखील जर पाहिलं तर काय चांगली चेतना आणि उभारी पाहायला मिळते. काव्या 11 कोपरी. 12 बॉल 21 करायचे. 12 चेंडू 21 धावा. 10 धावा धावफल करावं लागलेत. पहिल्या षटकामध्ये धावा आल्या होत्या 6 आणि या षटकामध्ये धावा आल्या 4. टीमची धावसंख्या 10 या आकड्यावर. 12 चेंडूचा खेळ संपला. आता 12 चेंडूचा खेळ बाकी आहे. तर गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज येतोय अनिल जहा. गोलंदाजी ट्रॅकवर येत असताना हे षटक फार महत्त्वाचं आहे. अभि आणि बाबू कांबळे. क्षमता एबिलिटी आहे खेळाडूकडे. न्यू वेरा या हॉस्पिटलचा देखील मी आभार मानतोय, कारण की प्रथम उपचाराची जर कोणाला गरज लागली तर त्यासाठी आम्हाला ॲम्ब्युलन्स आणि डॉक्टर अवेलेबल आहे. म्हणून नाईक चषक ही स्पर्धा चर्चेत आहे. सगळ्या गोष्टीची हितंभूत काळजी करण्याचं काम केलं जात आहे. 12 बॉल आणि 21 करायचे. यावेळी स्वेचित फटका आहे. काय घडलंय? धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय आणि धावचीची संधी आहे का? डायरेक्ट हिट झाला तर नक्कीच क्लोज कॉल झाला असता. अनिल जहा गोलंदाजी ट्रॅकवर येत असताना पहिल्या बॉलवर आलेले सिंगल. आता इक्वेशन आहे 11 बॉल आणि 20 धावांची आवश्यकता. 11 चेंडू 20 धावांची आवश्यकता आहे. मॅच ऑन आहे. काव्या 11 कोपरी टीम ही देखील सहजासहजी हार मारणार नाही. हा संघ देखील तितकाच ताकदवान संघ आहे. युवांचा संघ आहे. पहिल्या 2 ओव्हरमध्ये इम्प्रेस केलं. प्रभाकर निषाद असेल किंवा स्वप्नील ठाकूर असेल. अनिल जहा गोलंदाजी ट्रॅकवर येत असताना हा टप्प्याचा बॉल, शॉर्ट बॉल. तुम्ही गोलंदाजी करू शकणार नाही. तुमच्या समोर बाबू कांबळे नावाचं एक वादळ आहे. त्याच्या अगेन्स्ट अशी गोलंदाजी केली तर त्याचा भूदंड भरावा लागेल. षटकार. या नाईक ट्रॉफीमध्ये
विजन नेचर ग्रुपच्या वतीनं आम्ही करतोय. व्यासपीठावरती लकी शर्मा यांचा सन्मान या ठिकाणी केला जाईल. चला इट्स ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. 17 धावा दाखल करावं लागलेत. आणखीन एका खोटप्याचा बॉल आहे, बाउन्स झालाय. अंपायर लेग अंपायरच्या माध्यमातून व्हाईट बॉलचा इशारा करण्यात आलाय. व्हाईट बॉल. टीमची धावसंख्येमध्ये वाढ होत असताना टीमची धावसंख्या 18 धावा. चला अंपायर डिसिजन विल बी फायनल डिसिजन लक्षात घ्या. अंपायरचा निर्णय हा अंतिम निर्णय असेल याची देखील नोंद घ्या. चला क्रिस्टल्स आर्ट्सचे चेतन म्हात्रे जे बोनकोडे गावचे आहेत त्यांना विनंती करेन की आपण सुद्धा व्यासपीठावरती यायचं आहे. आपला सुद्धा या नाईक ट्रॉफीमध्ये आपण शुभ सन्मान घेणार आहोत. चेतन म्हात्रे. चला कॉमेंट्री बॉक्समध्ये ऐकूया विघ्नेश मडवी यांना. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. पुन्हा एकदा जाऊया मॅचच्या दिशेने. 18 धावा. षटक क्रमांक आपण पाहू शकाल जाऊन पोहोचते. 31 धावा करायचे आहेत आणि अजूनही 13 धावांची आवश्यकता आहे. यावेळेस आणखीन एक धमाका. बाबू कांबळे हे नाव जर पाहिले तर अनेक स्पर्धा गाजवल्यात आणि षटकार चौकारासाठी तो जाणला जातोय. या नवी मुंबई टेनिस बॉल क्रिकेटचा बाहुबलीच्या बॅटमधून येतोय. आणखीन एक धमाका चेंडू सीमारेषा पार षटकार. मध्ये 2 षटकार आले. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 24 या आकड्यावर. अवघ्या 7 धावांची आवश्यकता आहे. 9 बॉलचा खेळ बाकी आहे. 7 धावांची आवश्यकता आहे. बाबू कांबळेने या मॅचला अगदी कलाटणी देणारी बॅटिंग केली आणि अनिल झाच्या अगेन्स्ट हल्ला चढवला जातोय. पहिल्या 3 बॉलमध्ये तब्बल 14 धावा खर्च केले त्या गोलंदाजाने. पुढचा बॉल गोलंदाज पुन्हा एकदा तयार. आखो टप्प्याचा बॉल. आणखीन एक धमाका. क्षेत्ररक्षक आहे त्याच्या मस्तकावर दस्तक देऊन मुख्य डायसला सलामी देणारा बाबू कांबळेचा धमाका. 3रा षटकार. असेल या सगळ्याच मंडळींचा आभार. आपण या स्पर्धेसाठी उपस्थित राहिलात आणि या स्पर्धेची शोभा वाढवली त्याबद्दल आपलं सगळ्यांचंच मनपूर्वक आभार. चला भूमी 11 बोनकोडे टीम आपण टॉस साठी तयार आहे. चला दीपक दादा. दीपक दादा 1 मिनिट आपण टॉस साठी या. टॉस करून घेऊन निघून जा. चला मी सूरज बालाराम पाटील जे नवनिर्वाचित नगरसेवक आहेत त्यांनाही विनंती करतोय. चला तिथे घ्या आपण. ओके चालेल. एक कॉइन घेऊन या. कॉइन. चला आता नेक्स्ट मॅचचा टॉस केला जाईल. नवी मुंबई महानगरपालिकेचे विद्यमान नगरसेवक आदरणीय श्री सूरज बालाराम पाटील यांच्या शुभ हस्ते आपण